मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, सम्राट अशोक, माता रमाई, राघोजी भांगरे, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व थोर पुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून रवींद्र रेजिन्सी टिटवाला पूर्व महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी पंडित, आयोजक सम्यक संकल्प प्रतिष्ठान टिटवाला, अध्यक्ष देवीदास पवार, सचिव प्रफुल्लजी शार्दूल, कोषाध्यक्ष विठ्ठल पंडित, सहकार्य भारतीय बौद्ध महासभा नालंदा शाखा, अध्यक्ष संदीप घाईवट, सरचिटणीस प्रफुल्ल शार्दूल, कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सम्यक संकल्प प्रतिष्ठानचे सल्लागार आणि आमचे जुने गेल्या 25 वर्षाचे मित्र अनंत समुद्रेजी, त्याचप्रमाणे सिनियर बौद्धाचार्य जगन शार्दूल, भागीरथजी शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रत्नप्रभाताई कदम, ज्योतिताई आठवले, सुमनताई सोनवणे, साळवेताई, समुद्रेताई, प्रीतीताई पंडित, त्याप्रमाणे मंगलाताई पवार, रंजनाताई गांगुर्डे, सुलोत्तमा जाधव, रेश्माताई कांबळे, ठाणे जिल्हा महिला विभाग हिशोब तपासणी, रुपेश चव्हाण, विलास सोनवणे, अमोल समुद्रे आणि सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका, बौद्धाचार्य, सर्व मंडळाचे पदाधिकारी, माता भगिनी, बालबालिका या सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. एप्रिल आणि मे महिना अत्यंत महत्वाचा आहे. या एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला, त्यांची जयंती. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. याच महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिन. या तिन्ही महापुरुषांची, त्याचबरोबर 5 एप्रिलला सम्राट अशोक यांची जयंती. 5 एप्रिलला सम्राट अशोक यांची जयंती. म्हणजे 4 महापुरुषांच्या जीवनामध्ये एप्रिल महिना अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे. म्हणून काय म्हटलंय, देखो सावन से बढ़कर भी ये अप्रैल का महीना है, देखो सावन से बढ़कर भी ये अप्रैल का महीना है, डाला दलितों की झोली में भीम नीला नगीना है, डाला दलितों की झोली में भीम नीला नगीना है. आपण सम्राट अशोकापासून पाहिलं, सम्राट अशोकाने या देशामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती केली. सार्वभौम राज्य कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत, जपान, भोपाळ, नेपाळ, भूतान, तिबेट या सर्व राज्यभर सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या धम्माची चळवळ पोचवली. सम्राट अशोक, तिच्या आईचं नाव सुबदांगी आणि वडिलाचं नाव बिंदुसार. या बिंदुसार राजाला 16 राण्या होत्या आणि 101 मुलं होती. सम्राट अशोक सर्वात धाकटा आणि त्याचा एक भाऊ काल अशोक. सम्राट अशोकाचे वडील बिंदुसार हे सार्वभौम राज्य करत होते. मौर्यांच्या
कुळातील हे राज्य होते. जेव्हा बिंदुसार राजाने सम्राट अशोकाला काश्मीर प्रांतात पाठवलं, तिथं लोकांनी बंडाळी केली होती, ते शांत केलं. नंतर सम्राट अशोकाला भोपाळला पाठवलं, तिथे त्यांनी तिथल्या लोकांचं आंदोलन मोडून काढलं. तिथला राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये राजा बिंदुसार आजारी पडला. सम्राट अशोकाला निरोप कळताच सम्राट अशोक आला. एकशे एक भावामधला एक भाऊ हा सन्यासी होऊन गेला होता. आता राजगादीवर कोणी बसायचं हा प्रश्न सर्वांच्या पुढे पडला होता. त्यांचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे सुमन. परंतु सम्राट अशोकाला राज्य सत्तेची लालसा तृष्णा निर्माण झाली होती. त्या सम्राट अशोकाने ठरवलं काय झालं तर राज्यगादी मलाच मिळाली पाहिजे. त्याला चंड अशोक म्हणत होते, क्रूर अशोक म्हणत होते. आपल्या हातात तलवार घेतली आणि त्याने आपल्या 99 भावाची कत्तल केली आणि पाटलीपुत्राची गादी स्वतः बळकावली आणि त्या गादीवरती बसला. सम्राट अशोक पाटलीपुत्राच्या गादीवर बसला. आजचा पाटणा या गादीवर बसल्यानंतर एक एक राज्य काबीज करीत गेला. परंतु कलिंगचा राजा मात्र त्याला शरण जात नव्हता. या कलिंगच्या राजाला त्याने साम दाम दंड अशा तऱ्हेचे आव्हान केली तरी तो ऐकत नव्हता. शेवटी त्या कलिंगवरती सम्राट अशोकाने स्वारी केली, युद्ध केलं. त्या युद्धामध्ये 1 लाख माणसं कापली गेली आणि 1.5 लाख माणसं जखमी झाली होती. त्यावेळेची लढाई म्हणजे समोरासमोर तलवार भाला. त्यावेळेला बॉम्ब विमानातून लढाई नव्हती, समोरासमोर लढाई व्हायची. त्या कलिंगच्या भूमीवरती 1 लाख माणसाचे मुर्दे पडले होते आणि 1.5 लाख माणसं जखमी झाली होती. सम्राट अशोकाने आपल्या प्रधानमंडळाचा त्या युद्धभूमीची पाहणी करण्याचं ठरवलं. मुर्द्याचा खत पडलेला आहे, रक्ताची नदी वाहत आहे. सम्राट अशोकाला विजयाचा गर्व चालला होता. त्याने आपलं निशाण उंच फडकवलं होतं. विजयाच्या दुदंबी वाजत होत्या. त्याच वेळेला निगरोध नावाचे एक भंतेजी चारिकेला चालले होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सम्राट अशोक म्हणतो, भंते आओ, मैं अभी सम्राट हुआ, मैं अभी अजिंक्य हुआ, मैंने सब जीत लिया, मुझे कोई जीतने वाला नहीं, मैं अपराजित हूं. तेव्हा ते निगरोध नावाचे भंते म्हणतात, राजा अरे हे 1.5 लाख माणसं मारलेले आहेत, 1 लाख माणसं मारली, 1.5 लाख माणसं जखमी झाली. त्याच वेळेला एक सैनिक म्हणत होता, जरा इकडे यावं, माझ्या पत्नीला सांगा की मी लढायला येत नव्हतो, पण सम्राट अशोकाने सांगितलं म्हणून मी आलो आणि माझ्या हातून 2000 माणसाची कत्तल झाली. याला कारण मी नाही तर तो सम्राट अशोक आहे हे माझ्या पत्नीला सांगा. आणि त्याचा प्राण गेला. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाचा भाऊ, काका, मामा त्या मुर्द्यापाशी रडत बसलेले आहेत. ते बंदे निगरोध म्हणतात, राजा तू सम्राट आहेस ना, या पत्नीला तिचा पती जिवंत करून दे, या मुलीला तिचा बाप जिवंत करून दे, या आईला तिचा मुलगा जिवंत करून दे, या बहिणीला त्याचा भाव जिवंत करून दे. याचं उत्तर तुझ्याकडे आहे, तू सम्राट आहेस ना. सम्राट अशोकाकडे उत्तर नव्हतं. ते म्हणतात, तू बाकीच्या राज्यावर विजय मिळवला होता, तसा कलिंग देशाच्या राजाला आपला मित्र म्हटला असता, धाकटा भाऊ म्हटला असता आणि त्याच्याशी मैत्रीने नातं केलं असतं तर ही 1 लाख माणसं मरण पावली नसती आणि 1.5 लाख माणसं जखमी झाली नसती.
भगवान बुद्धाने करुणा, मैत्री आणि बंधुत्व हे जे जगाला दिलेले महान संदेश आहेत, ते संदेश ते निग्रोध पंतजींनी सम्राट अशोकाला ऐकवले. सम्राट अशोकाची तलवार सळसळ कडत होती, परंतु त्या निग्रोध नावाच्या भंतीजीच्या अंगावरती चिवर होता. त्या चिवरापुढे त्याची तलवार लटपटू लागली आणि त्यांनी तलवार त्या भंतेजीच्या चरणावर अर्पण केली आणि शपथ घेतली, मी आजपासून युद्ध करणार नाही. जो हसत होता तो राजा रडू लागला, जो रडत होता तो हसू लागला. आज खऱ्या अर्थानं माझा विजय मिळवला असेल तर या भंतेजीने मिळवला, भगवान बुद्धाच्या धम्माने विजय मिळवला. मी आज खऱ्या अर्थानं पराजित झालो आहे. दुसरा विजय मी आज माझ्या मनावर मिळवलेला आहे की मी आजपासून युद्ध करणार नाही. 8 वर्ष त्याने भगवान बुद्धाच्या सगळ्या पवित्र तळाला भेटी दिल्या आणि 8 वर्षानंतर भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक देशामध्ये 2-2, 4-4 भंते पाठवले. 84,000 भगवान बुद्धाच्या अस्थीवरती 84,000 स्तूप बांधले, लेण्या बांधल्या, सार्वजनिक ठिकाणी बाजार सुरू केला, सडका निर्माण केल्या, त्या सडकेच्या बाजूनी झाडं निर्माण केली, माणसासाठी जनावरांसाठी दवाखाने सुरू केले, कोर्ट कचेऱ्या, तलाठी, मामलेदार असे त्या सम्राट अशोकाच्या काळातली ही व्यवस्था आहे. आणि वेगळे वेगळे राज अधिकारी नेमले, त्यांच्याकडून अहवाल घेऊ लागला. शेवटी भगवान बुद्धाचा धम्म फार फोफावत होता. खायला मिळतंय, दान मिळतंय म्हणून जो तो उठायचा आणि चिवर घ्यायचा. आमच्या बौद्धाचार्याला 500 रुपये लवकर देत नाहीत, पण बंतीजी आला की त्याला 2-2, 4-4 हजार रुपये देतील, चिवर देतील, कारण बंतीजी आहे ना. आणि म्हणून त्या काळामध्ये 60,000 बंतीजी अशा आईत खाऊ झाले होते. त्या सम्राट अशोकाने त्यातल्या 50,000 बंतीजीचं चिवर उतरलं आणि 1,000 बंतीजीची एक धम्म परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये सम्राट अशोकाने ग्रंथ निर्मिती, शिलालेख लिहिणे, धम्माचा प्रचार करणे, परदेशात भंतेजीला पाठवणे इत्यादी ठराव पास करून गेले. आणि तेव्हा तो भंतेजीला म्हणतो, मी आता धम्माचा दायित झालो का? त्यावेळेला भंतेजी म्हणतात, नाही, तू धम्माचा दायित त्याच वेळेला होशील की तुझी मुलगी आणि तुझा मुलगा धम्माला दान कर. आता किती मोठा प्रश्न आहे. संघमित्र नावाची मुलगी, तिचं लग्न झालेलं होतं, तिला एक मुलगा होता, महेंद्र याचं लग्न झालेलं होतं. त्यांनी संघमित्र आणि महेंद्राला बोलवलं आणि त्या म्हणतात, मी तुम्हाला धम्माला दान दिलेलं आहे, तुम्ही मुंडन करून या, राजवस्त्र उतरा, दागदागिने काढा. आणि भंतेजीने त्यांना चिवर दिलं आणि संघमित्रा आणि महामहेंद्राला श्रीलंकेला सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार करण्यासाठी पाठवलं. किती मोठा त्याग आहे. त्या संघमित्रामुळे आणि महामहेंद्रामुळे श्रीलंका पूर्ण बुद्धिस्ट झालं. आज त्या श्रीलंकेमध्ये लाखभर भंतेजी आहेत, लाखभर भिक्षुणी आहेत, अनेक बुद्धविहार आहेत. 80-80 वर्षापर्यंत हे दोघेही जगले, संघमित्र आणि महामहेंद्र. त्यांचा स्तूप तिथे आहे. जाताना बुद्धगयेतल्या पिंपळाची फांदी घेऊन संघमित्रा गेली होती आणि तिने ज्येष्ठ पौर्णिमेला ती पिंपळाची फांदी अनुराधापूर या ठिकाणी लावली. आजही तो पिंपळ आहे, आजही तो पिंपळ आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला फार मोठा कार्यक्रम होतो तिथं. भिक्षुणी होऊन त्या संघमित्राने आणि महामहेंद्राने पूर्ण श्रीलंका बुद्धिस्ट केली. ब्रह्मदेश, थायलंड, चीन, जपान अशा अनेक देशामध्ये सम्राट अशोकाने काम केलं. आणि म्हणून या देशामध्ये सम्राट अशोकाचं फार मोठं योगदान आहे.
फक्त बौद्ध धर्माचंच काम केलं असं नाही, तर त्यांनी सर्व धर्माचा आदर राखून सर्वांना समता, मानवता, बंधुता आणि मैत्री भावना दिली. कारण भगवान बुद्धांनी या जगाला 4 तत्व दिलेले आहेत: समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. अशा तऱ्हेने सम्राट अशोकाने काम केलं. त्या सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले. एवढंच नव्हे तर भगवान बुद्धांनी 24 भागामध्ये प्रति ते समुत्पाद सांगितला. त्या 24 भागाचं अशोक चक्र तयार केलं. अशोक चक्र तयार केलं, त्याला धम्मचक्र म्हणतात. ते धम्मचक्र आज आपण पाहतोय आपल्या राष्ट्रध्वजामध्ये सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ते अशोक चक्र आहे. सम्राट अशोकाने निर्माण केलं म्हणून त्याला अशोक चक्र म्हणतात, पण ते आहे खऱ्या अर्थानं धम्मचक्र. अशा तऱ्हेने सम्राट अशोकाचे इतिहास आहे. बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले त्या त्या ठिकाणी मोठे मोठे स्तूप बांधले, मोठे मोठे स्तंभ उभा केले. सिद्धार्थ गौतमाचा जिथे जन्म झाला तिथे त्यांनी 2 स्तंभ उभा केले आणि तिथं लिहिलं, इथेच सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 528 सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. त्या दिवशी वार शुक्रवार होता, महिना वैशाख होता, स्थिती पौर्णिमा होती, नक्षत्र विशाखा होतं आणि ऋतू ग्रीष्म होता. हे सम्राट अशोकाने त्या स्तंभावर लिहिलं म्हणून आज आम्हाला कळतंय. आम्ही लुंबिनीला गेल्यानंतर इथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. सम्राट अशोकाने बुद्धगया या ठिकाणी मोठं 180 फूट मोठं विहार उभा केलं. भगवान बुद्धाची मूर्ती बसवली, मोठे स्तूप त्याने उभारले आणि म्हणून सम्राट अशोक अत्यंत महान असा राजा होऊन गेला. आणि म्हणून त्या राजाची जयंती आपण साजरी करत आहात. तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊच्या पोटी झाला. शहाजी आणि जिजाऊ त्यांचे आई वडील. छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना जिजाईचे वडील सुद्धा सरदार होते. त्यांचं नाव आहे लखुजी जाधव. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथे लखुजी जाधवाची ती मुलगी. त्या गावामध्ये सर्वांचा अन्नवत जाधवच आहे, शिंदेगड राजा. त्या लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ ही एका सरदाराची मुलगी असल्यामुळे तिला दानपट्टा, तलवार, भालाफेक हे सगळं येत होतं. तिने बाल शिवाजीला शिकवलं आणि खऱ्या अर्थाने जिजाई त्या शिवाजीची गुरु ठरली. परंतु इतिहासामध्ये भटब्राह्मण मात्र काळबांढर करतात. जिजाऊ आणि शहाजी त्यांचे गुरु नव्हते. मग कोण गुरु होते तर दादूजी कोंडदेव, त्याचं आडनाव कुलकर्णी. दादूजी कोंडदेव हा खऱ्या अर्थानं निजामाचा हस्तक होता, निजामाचा प्रेषित होता, निजामाचा वाटाड्या होता. त्यांनी नेहमी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कारस्थान केली आणि त्याला शिवाजींचा गुरु केला. गेल्या 10 वर्षापूर्वी दादूजी कोंडदेवचा पुण्यामध्ये बागेत बसवलेला पुतळा रात्रीच्याला इलेक्ट्रिक कटरने लोकांनी कापून काढला. संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी. ह्या दादूजी कोंडदेवची जमात शिवाजी महाराज ज्या वेळेला सय्यद बंडा किंवा त्या मुस्लिम बादशाचा कोतळा बाहेर काढला त्यावेळेला भास्कर कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने शिवाजी महाराजावर तलवारीने वार केला. आतापर्यंत शिवाजी महाराजांवर कोणी वार केला नव्हता, तो वार ब्राह्मणानेच केला. आणि सगळे ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. शिवाजी महाराज जिंकून येऊ नये, मुस्लिम राजे जिंकून यावेत म्हणून या ब्राह्मणाने 400-500 ब्राह्मणाने यज्ञ केला होता. कोणासाठी? मुस्लिम सरदार, मुस्लिम राजा जिंकून यावा म्हणून.
शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं मुस्लिमाच्या विरोधात नव्हते. ते एका अन्यायाच्या, एका अत्याचाराच्या, एका अन्याय कर लावणाऱ्या राजाच्या विरोधात होते. शिवाजी महाराजांच्या दारुगोळ्याचा प्रमुख मुस्लिम होता. शिवाजी महाराजांचे गुरु याकूब बाबा होते. त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र काढलं. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये, सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते. त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता. मग शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात होते का? पण आज काय शिकवलं जात आहे? शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या विरुद्ध लढाई केली नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढाई केली. त्यांच्या जीवनातलं उदाहरण पाहिलं तर कल्याणच्या सुभेदाराचा खजिना जेव्हा मावळ्यांनी लुटला आणि त्या खजिनाबरोबर त्या सुभेदाराची सून सुद्धा पळवून आणली होती. दरबारामध्ये जिजाई अष्टप्रधान बसलेला आहे. ते मावळे आले आणि त्यांनी खजाना शिवाजी महाराजांच्या समोर टाकला आणि म्हणतात, महाराज आम्ही एक आपल्यासाठी नजराणा आणलेला आहे. शिवाजी महाराज म्हणतात, बोलवा, का कोणता खजाना आणा. त्या सुभेदाराची सून शिवाजीच्या समोर उभा केली. ती सुभेदाराची सून थरथर कापत होती. शिवाजी आता माझा बदला घेईल का? शिवाजी माझ्यावर अन्याय अत्याचार करील का? शिवाजी महाराजांनी तिला बुरका हटवायला लावला. जिजाईचं काळीज धडधडत होतं की माझा शिवाजी शिरापासून ढळतोय काय. पण शिवाजी महाराज म्हणतो, तुम्ही छान काम केलं, आणखी एक काम करा, बाजारात जा, एक पैठणी आणा, चोळी आणा, नारळ आणा. मला या माऊलीची खना नारळाने ओटी भरायची आहे आणि हिला आई म्हणून सन्मानाने परत पाठवायचं आहे. त्या शिवाजी महाराजाने पैठणी आणली, खना नारळाने त्या माऊलीची ओटी भरली आणि तिला सन्मानाने तिच्या सासरी पोचवलं. मग शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात होते का? आज मात्र काय चाललं? अकबर बादशाहची कबर काढा, नाही का? तुमच्या कोकणातलेच नेते म्हणतात, अरे आता त्याला 600 वर्ष होऊन गेलेत, आता कबर काढली काय, ठेवली काय, त्याने होणार आहे काय? कशासाठी? मुसलमान आणि हिंदू आणि माणसं यांच्यामध्ये वाद पेटवायचा. आणि मरतात कोण? साळी माळी तेली तांबळी मराठी ओबीसी लोकांचेच लोक मरतात. आंदोलनात एकही ब्राह्मणाचा मुलगा शहीद होत नाही. पाहिले का तुम्ही कधी ब्राह्मणाचा मुलगा कोणी शहीद झाला? मिलिटरी मध्ये कोणी ब्राह्मणाचा मुलगा शहीद झाला कधी ऐकलंय का? लढायला आम्ही. आणि म्हणून शिवाजी महाराजाने आपल्या काळामध्ये आणि संभाजी महाराजाच्या काळामध्ये 350 किल्ले जिंकले. पण एकही किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी बकरं कापलं नाही, कोंबडं कापलं नाही, सत्यनारायणाची पूजा घातली नाही, जागरण गोंधळ घातला नाही. आज मात्र शिवजयंतीला सत्यनारायणाची पूजा असते, 26 जानेवारीला सत्यनारायणाची पूजा असते. काय चाललंय? शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ज्या मनुस्मृतीने स्त्रीला गुलाम केलं होतं, स्त्रीला शूद्र लेखलं होतं, त्या मनुस्मृतीला शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा लात मारली. कारण मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं, मुलींनी तरुणपणी आई वडिलाच्या जीवावर राहावं, लग्न झाल्यानंतर पतीच्या जीवावर राहावं आणि पती मेल्यानंतर त्याच्या चितेत उडी टाकून सती जावं, नाहीतर मुलाच्या ताब्यात राहावं. आपल्या वडिलाचं निधन झाल्यानंतर संभाजी महाराजाने त्या मनुस्मृतीला लाच मारली आणि आपल्या आईला सती जाऊ दिलं नाही. म्हणजे मनुस्मृतीला त्यांनी ठोकर मारली. असे शिवाजी समतेचे पुजारी होते, मानवतेचे पुजारी होते. या दर्जावरती जे अन्याय अत्याचार करणारे लोक होते त्यांच्यावरती खरी दहशत शिवाजी महाराजांनी उभी केली होती. अशा तऱ्हेचे शिवाजी महाराज त्यांचा याच महिन्यामध्ये स्मृती दिन आहे. म्हणून हा महिना पवित्र आहे. आपण पाहतोय दुसरे महापुरुष आहेत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा जन्म याच महिन्यामध्ये 11 एप्रिलला झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचं आडनाव खऱ्या अर्थानं गोरे होतं, गोरे. पण त्यांचे आई वडील पुण्यामध्ये आले आणि ते फुलांचा धंदा करत होते. पेशव्यांच्या दरबारामध्ये, बंगल्यामध्ये फुलांचे शेले, फुलांच्या उशा, फुलांचे गालीचे बनवत होते.
म्हणून त्यांचं आडनाव फुले पडलं. त्यांचं आई नाव चिमणाबाई, वडिलाचं नाव गोविंदराव. चिमणाबाई हा ज्योतिराव लहान असतानाच मरण पावली. त्याचा सांभाळ कुटुंबातल्या लोकांनी केला. ज्योतिराव फुले काही दिवस ब्रिटिशांच्या ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये शिकले. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर एक दिवस ब्राह्मणाच्या लग्नाची, मुलाच्या लग्नाची वरात चालली होती आणि त्या वरातीत चालत असताना शेंडीवाले ब्राह्मण आले. म्हणतात, अरे तू शूद्र आणि तो आमच्या वरातीत आला, चला याला हकलून द्या. ज्योतिबा फुले त्या वरातीतून हकलून दिलं. त्याच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. काय करावं समजत नव्हतं. शेवटी 38 साली आपलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं, विवाह झाला. सावित्रीबाई फुले या कडगुंच्या पाटलाची मुलगी. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या समोर एकच खंत होती की या देशातली महिला गुलाम होती. या देशातल्या महिलेला फक्त चूल आणि मूल एवढंच काम दिलेलं होतं. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, तिला भाषण स्वातंत्र्य नव्हतं, तिला व्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं. तिला गोड म्हणीने गोडवण्यात आलं होतं की जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे बाईने फक्त पाळण्यात हलवायचा का? तिने काहीच करायचं नाही का? ज्योतिबा फुले म्हणतात, मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे, पण त्या काळामध्ये शाळा नव्हत्या. त्या काळामध्ये मुलींना शिक्षण घेण्याची बंदी होती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले बहीण सगुणा शेतात जायची. ज्योतिबाने बोटाची पाटी आणि बोटाची पेन्सिल आणि जमिनीची पाटी करून आपल्या पत्नीला आणि आपल्या बहिणीला अब कड बारा कडी वेलांटी उकार काना मात्रा शिकवला. झाडाची फळं पानं तोडून बेरीज वजाबाकी गणित शिकवलं आणि पुण्याच्या शिक्षकाच्या कोर्सला बसवलं. आणि बहीण सगुणा आणि सावित्रीबाई फुले शिक्षिका झाल्या. ते म्हणतात, आपण आता मुलींची शाळा चालू करू. मुलींची शाळा कुठे चालू करायची? दादासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 पहिली मुलींची शाळा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये सुरू केली. त्यात 4 ब्राह्मणाच्या बायका मुली, 1 मातंगाची, 1 मुसलमानाची, 1 धनगराची, अशा 7 मुली त्या शाळेत जात होत्या. मुलींना शिक्षण देणं म्हणजे पाप म्हणून पुण्यातले पगडीवाले तिच्या अंगावर शेण चेकल टाकायचे, दगड टाकायचे. मुलींना शिक्षण द्यायचं नाही हे सांगायचे. गोविंदराव फुलेला त्यांनी फुगवलं, तुझा मुलगा मुलींना शिक्षण देऊन पाप करतोय. ज्योतिरावला आणि सावित्रीला गोविंदरावाने घरातून हाकलून दिलं. तुम्ही शाळा बंद करा, नाहीतर माझ्या घरात राहायचं नाही. ज्योतिराव फुलेंनी घर सोडलं. शेवटी एका ब्राह्मण मित्राने त्यांना आपल्या घरात राहायला परवानगी दिली. बंधूंनो, या देशामध्ये खऱ्या अर्थानं मुलींच्या शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंनी केली. खरी विद्येची देवता आहे ती सावित्रीबाई फुले, पण आज शाळेमध्ये विद्येची देवता दुसरीच असते. कोण असते बरं विद्येची देवता? हातात विणा घेतलेली सरस्वती. मी गेल्या 20 वर्षापूर्वी आव्हान केलेलं आहे, या सरस्वतीने कोणत्या गावात शाळा काढली, कोणत्या मुलीला शिकवलं, तिचं प्रूफ मला द्या आणि माझ्याकडून 10 लाख रुपये घेऊन जा. 20 वर्षात आतापर्यंत एकही माणूस आला नाही. कारण सरस्वती नावाची बाईच झाली नाही. ते शिकवेल कुठली? आणि जर सरस्वती विद्येची देवता आहे तर कोणत्या शाळेत शिकली ती? त्या काळामध्ये मुलीला शिक्षण होतं का? 1848 सालामध्ये या देशामध्ये मुलींना शिक्षणच नव्हतं. मग ही विद्येची देवता कोणत्या शाळेत शिकली? आणि म्हणून खऱ्या अर्थानं शाळेमध्ये सावित्रीबाई फुले म्हणून विद्येची देवता असली पाहिजे. आमच्या मुलींनी, आमच्या महिलांनी सावित्रीबाई फुलेंची पूजा केली पाहिजे. तिच्यामुळे आम्ही शिकलो, डॉक्टर, वकील, इंजिनियर झालो, आमदार, खासदार होत आहोत. ती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांची पुण्याई आहे.
सावित्रीबाई फुलेला मुलं झाली नाहीत. सावित्रीबाई फुलेंचे आई वडील म्हणायचे, अहो तुम्ही दुसरं लग्न करा, हिला नाही तर निदान तिला तरी मुलं होतील. ज्योतिराव म्हणायचा नाही, तिला मुलं होत नाही म्हणून मी दुसरं लग्न करायचे, पण माझ्यामुळे जर मुलं होत नसतील मग तिने दुसरं लग्न करायचं का? काय ज्योतिराव फुलेंनी दुसरं लग्न केलं नाही, दुसरी पत्नी केली नाही. पण पुण्यामध्ये त्यावेळेला अत्यंत वाईट अवस्था होती. कारण त्या काळामध्ये 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलीची लग्न होत होती आणि तरुण तरुण कोवळ्या वयामध्ये मुली विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्यानंतर त्यांना पुनर्विवाह करण्याची बंदी होती. त्यामुळे पुण्यामध्ये कचऱ्याच्या कुंड्यामध्ये, बाथरूम मध्ये, नळामध्ये काही अनाथ मुलं जन्माला यायची आणि ती त्या कचऱ्यात टाकलेली मुलं ज्योतिराव घरी आणायचा. त्याने आपल्या घरावर पाटी लिहिली होती, वाकडा पाऊल पडलेल्या मुलींनी इथे यावं आणि सुखरूप प्रसूत होऊन जावं. किती मोठं काम आहे. ज्योतिराव फुलेला मुलं झाली नाहीत. ज्योतिराव फुलेंची पत्नी सावित्रीबाई फुले ज्योतिबाला बिगर साखरेचा चहा द्यायची आणि ती साखर त्या मुलांच्या दुधामध्ये, काल्यामध्ये, भातामध्ये कालवून त्या बाळाला सांभाळायची. 35 मुलं सावित्रीबाई फुलेंनी सांभाळली. त्यांचं हगणं मुतणं केलं, आंघोळी घालणं, कपडे घालणं. आज आम्ही शेजारणीच्या मुलाला नाकाला शेंबूड आलं तर काय म्हणतो, जा जा ऐकून नाक पुसू नये. आम्ही शेजाऱ्याच्या मुलाचं नाक सुद्धा पुसत नाही. पण सावित्रीबाई फुलेने मात्र 35 मुलांचं हगणं मुतणं काढलं. किती ती थोर माता आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी विधवा आश्रम आपल्या घरामध्ये काढला. ज्योतिराव फुले फार मोठे उद्योग मंत्री होते, उद्योगपती होते. मोठे मोठे बिल्डिंग, मोठे मोठे तलाव, मोठे मोठे पूल बांधकाम ही मुंबईचे महानगरपालिकेचं ऑफिस ज्योतिरावच्या कंपनीने बांधलेलं आहे. मोठे मोठी धरणं ज्योतिराव फुलेंनी, रेल्वेचे मोठे मोठे पूल ज्योतिराव फुलेंनी बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली होती. त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रम काढला. एक दिवस ज्योतिराव फुले संध्याकाळी आपल्या सामाजिक कामातून घरी येत होते. मुळा आणि मुठा नावाचा संगम आहे पुण्याला. त्या संगमापासून जात असताना एक महिला त्या नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या करणार होती. त्याच वेळेला ज्योतिराव फुलेंनी तिला पकडलं आणि म्हणतात, माते पहिल्यांदा माझी ओळख करून घे, मी गुंड नाही, चोर नाही, मवाला नाही, माझं नाव ज्योतिराव गोविंदराव फुले, मी एक सामाजिक कार्यकर्ता. ती रडू लागली. ते म्हणतात, ती म्हणाले, अहो तुम्ही मला कशासाठी वाचवलं? मी पुण्यातल्या एका मातबर ब्राह्मणाची मुलगी आहे, मी विधवा आहे आणि माझं पाऊल वाकडं पडलं, त्यामुळे मी गरोदर राहिले म्हणून मी आत्महत्या करत होते. ते म्हणतात अगं तुझं वाकडं पाऊल पडलं म्हणून तो आत्महत्या करत होती, पण तुझ्या गर्भात वाढतो त्या बाळाचा काय दोष आहे? त्याची हत्या तू कशासाठी करत आहे? चल, तू माझी मुलगी, तुझा होणारा मुलगा, माझा नातू त्याने घरी आणलं आणि सावित्रीबाई फुलेला सांगितलं, आपल्याला मुलं नाहीत ना, आजपासून ही मुलगी आपली, तिचं नाव काशीबाई, तिचं नाव काशीबाई. घरी आणलं, तिचं बाळंतपण केलं, तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. त्याला डॉक्टर होईपर्यंत शिकवलं, आपलं नाव दिलं, आपलं आडनाव दिलं. अशा तऱ्हेने ज्योतिराव फुलेंनी फार मोठं समाजाचं, मानवतेचं काम केलं. या ज्योतिराव फुलेंनी 1869 साली रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली, तिथली झाडं तोडली, गवत काढलं, शिवाजी महाराजांच्या समाधीवरती फुलं वाहिली आणि पहिली जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये शिवजयंती सुरू केली. 1869 ज्योतिराव फुलेंनी शिवजयंती सुरू केली, पण ब्राह्मणाने शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणपती उत्सव सुरू केला, नवरात्र उत्सव सुरू केला. याच ब्राह्मणाने शिवाजी महाराजांना विरोध केला, पण ज्योतिराव फुले घाबरले नाहीत.
ज्योतिराव फुलेने आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथ लिहिले. आपण ते ग्रंथ वाचा. गुलामगिरी नावाचा ग्रंथ आपण वाचा. त्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये सगळी अंधश्रद्धा देवदेवताची कुंडली ज्योतिराव फुलेंनी मांडलेली आहे. शेतकऱ्यांचा आसूड, शेतकऱ्यांना लोक कसे धुंडतात, ब्राह्मणाचा कसब, सार्वजनिक सत्य धर्म असे अनेक पुस्तकं लिहिली आणि समाज प्रबोधनाचं काम केलं. ज्योतिराव फुले कवी होते, नाटककार होते, लेखक होते, समाज सुधारक होते. अशा अनेक अंगाने त्याने काम केलं. शेवटी 11 मे कोळीवाड्यामध्ये ज्योतिराव फुलेनं महात्मा नावाचा किताब दिला आणि त्याला महात्मा ज्योतिबा फुले म्हणून लागले. या जगामध्ये आणि या देशामध्ये महात्मा नावाची पदवी फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंना देण्यात आलेली आहे. आता दुसरा एक महात्मा म्हणतो पण महात्मा गांधी, पण त्याला कोणी पदवी दिली असे रेकॉर्ड मध्ये कुठेच नोंद नाही. त्याला कोणी पदवी दिलेली नाही. ज्योतिराव फुलेंना मात्र कोळीवाड्यामध्ये 11 मे रोजी त्याला पदवी देण्यात आली आणि 1890 महात्मा फुल्यांचं निधन झालं. 1890 महात्मा फुल्यांचं निधन झालं. काळ आपली मूस कधीच बंद करत नसतो. 1890 एक महात्मा गेला आणि 1891 दुसरा महात्मा जन्माला आला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक महात्मा गेला आणि दुसरा महात्मा जन्माला आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील महू या ठिकाणी होते, सुभेदार होते, मेजर होते. रमाबाईला 1891 पर्यंत 13 मुलं झाली होती भीमाबाईला, आणि 14 वेळेला भीमाबाई गरोदर होती. त्यातली बरीचशी मुलं मरण पावली होते, हयात नव्हती. 1891 भीमरावाचा जन्म झाला आणि या देशामध्ये दलितांचा बाप जन्माला आला, नाही का? कोणी म्हणतात किसी के पेट से सांप निकला, किसी के पेट से सांप निकला, किसी के पेट से पाप निकला, मगर मेरे भीमाई के पेट से तो सब दुनिया का और दलितों का बाप निकला, बाप निकला. बाबासाहेब आंबेडकर 2-2.5 वर्षाचे असताना सुभेदार रिटायर झाले. दापोलीला त्यांनी आपलं बिरात थाटलं. दापोलीमध्ये आनंदराव यांना शाळेमध्ये टाकलं. पुन्हा त्यांना साताराला कोरेगावला स्टोर कीपरची पान बांधणाऱ्या खात्यामध्ये नोकरी लागली आणि 1896 भीमाबाई ब्रेन कॅन्सरने आजारी पडल्या. पण त्यावेळेला ब्रेन कॅन्सर माहीत नव्हता, म्हणून लोक त्याला मातसुळाचा आजार म्हणायचे. मग डोक्याला डागणी द्यायचे, भीमाबाई भिंतीला धडका द्यायच्या आणि शेवटी 1896 भिवा 4-5 वर्षाचा असताना भीमाबाई मरण पावली. त्याचा सांभाळ त्यांच्या आत्या मीरा आत्याने केला. शेवटी त्या साताऱ्याच्या मिलिटरी हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1819 साली भीमरावला शाळेत टाकलं. नाव आता आपल्या नाव कसं कांबळे, गायकवाड, जाधव हे सगळे महारामांगाची नावं. आपल्यात नाव म्हणजे कमी शब्दाची नाव म्हणजे खालच्या लोकांची. तसं यांचं नाव सकपाळ होतं. रामजी भवंताच्या शाळेत नाव टाकताना सकपाळ टाकलं नाही, भीमराव रामजी आंबावडेकर असं नाव टाकलं. भिवा तिथे शाळेत शिकू लागला. पण त्या शाळेमध्ये कदम नावाचे शिक्षक होते. ते शिक्षक म्हणतात, रामजी अहो काय तुमचं आडनाव आगनगाडीच्या डब्यासारखं आहे, आंबावडेकर. त्या माणसाने आपलं आडनाव त्याला दिलं, आंबेडकर केलं. रामजीची नोकरी संपली आणि मुंबईमध्ये आल्यानंतर एल्फिस्टन हायस्कूलमध्ये भीमरावचं शिक्षण सुरू झालं. 1907 साली भीमराव मॅट्रिक पास झाले आणि उमराला फुल लागतं म्हणतात. तुमच्यापैकी कुणी पाहिलं का? फुलच लागत नाही तर पाहाल कुठलं? पण 1907 साली खरंच उमराला फुल लागलं होतं
संपूर्ण महाराष्ट्रात एक महाराष्ट्राचा मुलगा मॅट्रिक पास झाला होता, हे उमराला फुल लागलं होतं. म्हणून आमच्या वामनदादा कर्डक म्हणतात, साऱ्या महारामध्ये मॅट्रिक नव्हतं कुणी, यश घेऊन आली भीमाची लेखणी. अरे असं अमृताचं पान, असं अमृताचं पान माझ्या भीमाने केलं. अरे झिजूनी जीवाचं रान माझ्या भीमाने केलं. अरे असं अमृताचं पान माझ्या भीमाने केलं. अहो झिजूनी जीवाचं रान माझ्या भीमाने केलं. 16 वर्षी भीमराव मॅट्रिक पास झाले. रामदेव बाबा म्हणतात मुलगा मोठा झाला. त्याला एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण चालूच होतं. 17 वर्षी रामजी बाबाने भिवाचं लग्न करायचं ठरवलं. एक मुलगी पाहिली, लग्न ठरवलं. दुसरी मुलगी पसंत पडली, त्या दुसऱ्या मुलीवर लग्न ठरवलं. परेलच्या डबक चाळीमध्ये रामजी बाबा राहत होते. एक दिवस रामजी बाबा भायखळ्याच्या बाजारामध्ये गेलेले आहेत आणि तिथे रामी आपल्या मामा बरोबर चुलत्या बरोबर बाजारात आली होती. एका जिल्ह्यातल्या, त्यामुळे रामजी बाबाने त्यांना विचारलं, काय हो कुणाची मुलगी? अहो हे माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणे. हिची आई आणि वडील दोन्ही वारले. 3 मुलं माझ्याकडेच मी सांभाळतोय. रामजी बाबांनी तिला नीट निहाळलं. उद्या येतो म्हणे आम्ही तुमच्या घरी पाहुणे होऊन. घरी आला आणि मीरा त्याला सांगितलं, अगं अक्का आपल्या भिवाला एक मुलगी पाहिली मी, त्याच्याबरोबर मी भिवाचं लग्न करणार. मीरा आत्या म्हणते, अरे बाबा आतापर्यंत 2 मुलीची लग्न ठरली आणि आता तू तिसरी? हो हो तिच्याबरोबर ठरवणार. दुसऱ्याची रामजी बाबा साखरेची पुडी खिशात टाकून गेले. भायखळ्याच्या चाळीमध्ये रामीच्या हातामध्ये साखरेची पुडी ठेवली आणि ठरलं लग्न. रामी 9 वर्षाची तर भीमराव 17 वर्षाचे. लग्न कुठं करायचं? तुम्ही भायखळ्याला राहताय, आम्ही परेलला राहतो. लग्न कराय कुठला हॉल हो, कुठला पैसा? बाबा सांबळेकरांच्या लग्नाचा बस्ता 25 रुपयाचा होता. किती? आता तर नवऱ्या नवरीच्या हार 500 रुपयाचे असतात. हार नाही का? लग्न ठरलं नवरीकडे. दोन्ही कुटुंबांनी ठरवलं. भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये रात्री 9 वाजता मच्छीवाल्या उठून जातात. मग आपण तिथे लग्न लावू. एका महापुरुषाचं लग्न त्या भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये लागलं. एका कोपऱ्याला नवऱ्याचा वरात, एका कोपऱ्याला नवरीचा वरात. रात्री 9:30 वाजता लग्न लागलं. लग्न लावाय ब्राह्मण नाही, माझ्यासारखाच बडबड करणं आपल्या समाजातला, त्याला काय म्हणायचे, भाट. त्या माणसाने रात्री 9:30 वाजता लग्न लावलं. त्यावेळेला आमच्याकडे पुरणपोळी, लाडू पेढे, शिरापुरी हे जेवण नव्हतं. कारण आमच्या मागासवर्गीयाच्या माणसाच्या जेवणामध्ये फक्त लापसी, दुसरं जेवण करण्याची आम्हाला परवानगी नव्हती. लापसी नाहीतर खीर. रात्री 9:30 वाजता लग्न झालं. रामीचं नाव बदली करण्यात आलं. तिचं नाव आता रमा असं ठेवण्यात आलं. मुलगी आपल्या सासरला जाताना आई वडिलाच्या कुशीत जाऊन रडते. आई संसाराच्या 4 गोष्टी मुलीला सांगते. तिला आपल्या आई वडिलाची आठवण आली. संपूर्ण महाराष्ट्रात जास्त शिकलेला मला नवरा मिळाला. आज माझे आई वडील असते त्यांना किती आनंद झाला असता. तिचं नाव आता भीमा, रमा भीमराव आंबेडकर असं ठेवण्यात आलं. रमाई भिवाचा हात धरून नवऱ्या संगती निघाली आणि तिची बहीण गौरा आणि शंकर म्हणतात, अगं अक्का, अगं तू चाललीच ना, आमचं काय? ते म्हणते, हो ही 2 मुलं माझ्यावर सोपवली होती, यांचं काय? तिला काही कळत नव्हतं. शेवटी चुलतीने आणि मामीने गौराला आणि शंकरला समजूत घातली आणि भीमा रमाची वरात परेलच्या डबकच्याकडे चालले. कुठलं बॅन आणि कुठला कच्ची बाजा आणि कुठली लाईट. म्युन्सिपाल्टीच्या खांबाच्या उजेडामध्ये या नवरा नवरीची वरात परेलच्या डबक चाळीत आली. 9 वर्षाची रमा, 17 वर्षाचे भीमराव. रमाईच्या संसाराला सुरुवात झाली. बाबा आंबेडकर जरी लग्न झालं होतं तरी त्यांचं खरं लग्न विद्येबरोबर लागलं होतं. लग्न झालं तरी त्यांचं लग्न खऱ्या अर्थानं विद्येबरोबर लागलं होतं.
रमायला वाटायचं नवऱ्याने आपल्याला मुंबईत फिरायला न्यावा, नवऱ्याने बाजारात न्यावा, नवऱ्याने कुठं बगीचामध्ये फिरायला न्यावा. पण भीमराव कॉलेजमधून आले की पुस्तक घेऊन वाचत बसायचे. एक दिवस घरी कोणी नसताना भीमराव म्हणतात, रामू अगं तुला लिहिता आलं पाहिजे, तुला वाचता आलं पाहिजे. ते म्हणते आम्हाला बायकाला कशाला लिहायला पाहिजे, आम्हाला भाकरी करता येतात, भाजी करता येते, कपडे धुता येते, झाडलोट करता येते, आम्हाला काय शिक्षणाची गरज आहे. ते म्हणतात तसं नाही ग, अगं मी कधी बाहेर गावी गेलो आणि मी जर पत्र लिहिलं तर नवऱ्याला लिहिलेली हे दूध काय दुसऱ्याकडून वाचून घेणार का. ते म्हणतो हो तुमचं पण बरोबर आहे. अगं सावित्रीबाई फुले सुद्धा अडाणी होती, पण ते शिकली, शिक्षिका झाली आणि तिच्यामुळं या देशातल्या महिला आणि मुली शिकून आज डॉक्टर वकील होतात. ही सावित्रीबाई फुलेची पुण्याई आहे. अगं मी एवढा शिकलेला तू माझी बायको अंगठ्या बहादूर, माझ्या नावाला कलंक नाही का. ते म्हणते होय साहेब, मी शाळा शिकेल पण मी बाहेरच्या शाळेत जाणार नाही, तुम्ही माझे मास्तर आणि मी तुमची विद्यार्थी. भीमरावनी रमाईला बाराखडी, वेलांटी, उकार चांगलं लिहायला वाचायला शिकवलं. बंधूनो, भीमराव 1912 साली BA पास झाले, 1915 साली MA पास झाले, 1917 साली PhD झाले आणि मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 18 साली सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. पहिला पगार त्यांचा 450 रुपये आला. आताच्या प्राध्यापकाला 1.5 लाख रुपये पगार आहे. बाबासाहेब आंबेडकरला 450 रुपये पगार आला. बाबासाहेब घरी आले आणि रमायला म्हणतात, रामू मोज गे हे पगार किती आहे. ते म्हणतो काय हो साहेब, मी अंगठ्या बहादूर महिला आणि एवढे पैसे मी कसे मोजणार. आता आमच्या महिलाकडे 25,000 द्या ना, 5 मिनिटात मोजतील आणि 10 मिनिटात खर्चून टाकतील. पण रमाईला 450 रुपये मोजता येत नव्हते. रमाईने तो पगार घेतला आणि रामदेव बाबाच्या फोटोकडे नेला. म्हणतात बाबा तुमचा मुलगा प्राध्यापक झाला, आज हा पगार घेण्याचा मान तुमचा होता. बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं, खरंच आज माझे वडील पाहिजे होते. शेवटी रमाई बाबासाहेबांकडे पगार द्यायला जाते. ते म्हणते अगं तूच मला जेवण देणार आहे, तू घर सांभाळणार आहे, तुला काय सामान भरायचे ते भर आणि उरले तर मला आणून दे. रमाईने आपल्या नवऱ्याचा पहिला पगार म्हणून 3 नंदाला साडी, चोळी, भाच्याना कपडे, बाबासाहेबला ताट, वाटी, गादी, एक धोतर आणलं, नेहरू शर्ट आणला आणि उरलेलं पैसे बाबासाहेबाला नेऊन दिले. 10-15 दिवसांनी रमाईला पुन्हा पैशाची गरज पडली. तेव्हा रमाई म्हणते साहेब मला पैसे पाहिजे. तो बाबासाहेब म्हणतात रामो अगं मी नोकरी करणार नाही, मी 2 वर्ष नोकरी करणार आहे, मला पुन्हा अमेरिकेला जायचंय. आता इथून पुढे या 50 रुपयात घर चालवायचं. रमाई 1.5 रुपयाच्या 30 पुड्या बांधून घ्यायची, रोज 1 पुडी सोडायची, त्यातला 1.5 रुपये खर्च करायचा. 30 45 रुपये खर्च करून दर महिन्याला रमाई 5 रुपये डब्यात टाकायचे. तुम्ही सुद्धा आता गल्ल्यात पैसे टाकता नाही का. 1,500चं राशन झालं की 2,000 सांगायचे, 500 रुपये गल्ल्यामध्ये. 200 रुपयाची भाजी झाली की 100 रुपये गल्ल्यामध्ये. काय करतात आता आमच्या बाया, नवरा कामावून आला की नवऱ्याला म्हणतात चला ना मला कानातली फुलं घ्यायच्यात. तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला काय करायचं, माझ्याकडे. तुझ्याकडे कुठले पैसे. आम्ही नाही का दिवाळीला भावाकडे गेले होते, पैसे तर नवऱ्याच्या पगारातले पण नाव मात्र माहेरचं. अहो माहेरला गेले होते आणि गाडीचा टाइम झाला, भाऊ म्हणला हे पैसे घे आणि तुला काय करायचं ते घे. बायकांचं कामच तसं असतं, नवऱ्याच्या घरात राहायचं, नवऱ्याचं दागिनं, नवऱ्याचं वैभव सगळं. पण जात्यावर दळायला बसल्यात ते एकात्र बाईने नवऱ्यावर कधी ओवी गायली का हो. कोणावर ओवी गातात, भावावर गातात नाही का. एक महाराष्ट्रीयन बाई अशी दळायला बसली, पाय पसरला लागले दळायला. काय म्हणते, हिच्या भावाला गल्लीच्या पलीकडे काय माहित नाही, हिच्या भावाकडे कुत्र मांजर नाही, पण दळायला बसली तेव्हा काय म्हणते, दिल्लीच्या दरबारात माझ्या बंधवाचे घोडे दिल्ली. आता हिच्या भावाला गल्लीच्या पलीकडे काय माहित नाही, दिल्लीच्या दरबारात माझ्या बंधवाचे घोडे. त्याच्या बाजूला एक हिंदी बोलणारी बाई होती.
ते तेरे कुछ का गाना आता है, मुझे नहीं गाना आता है क्या? तिने फरफरा जात झाडलं, पाय पसरला, क्या बोली ती हो? दिल्लीच्या दरबारात माझ्या बंधवाचे घोडे, तेरा भाऊ दिल्ली में और मेरा भाऊ गल्ली में. लागली ती बी गाणं म्हणाला, जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे, जिधर तेरे भाई के घोडे. तसं आमच्या महिलांचं चाललंय, जिधर तेरे भाई के घोडे, नाही का? बाबासाहेब आंबेडकर ते 5-5 रुपये शिल्लक ठेवायची. बाबासाहेबाला पुस्तकाला पैसे कमी पडले तर ते डब्यातले पैसे गोळा करायचे, म्हणजे हे घ्या तुम्हाला पुस्तकाला पैसे हवे आहेत ना. बाबासाहेब म्हणायचे, रामू अगं खरंच तुझ्यासारखी पत्नी मिळाली म्हणून आज मी कीर्ती शिखराची एक एक पायरी पुढे चढत चाललेलो आहे. तर रमाईने संसारी जीवनातून फार मोठी बाबासाहेबाला साथ दिली. बाबासाहेब आंबेडकर 1912-13 साली जेव्हा अमेरिकेला गेले, रमेश नावाचा मुलगा मरण पावला. 1 वर्षांनी इंदू नावाची मुलगी मरण पावली. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर 20 साली पुन्हा अमेरिकेला गेले आणि 22 साली गंगाधर नावाचा मुलगा मरण पावला. औषधाला पैसे नाही, उधारीच्या डॉक्टरने औषध बंद केलं, म्युन्सिपालिटीच्या दवाखान्याने फरक पडाना. त्या गंगाधर मरण पावला त्यावेळेला त्याच्या कपनाला नवीन कपडा घ्यायला रमाईकडे पैसे नव्हते. आमचे काही साहित्यिक लोक त्या राजरत्नाचं सांगतात, हे वास्तविकता खोटं आहे. राजनाथांच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते, त्यांच्याकडे चांगला पैसा होता. हे आमच्या साहित्यिकाला प्रवचन करायला सांगल कोण? ही परिस्थिती आहे. गंगाधर वारला त्यावेळेची. 22 साली बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र लिहितात, रामू भांडी विक, पैसे विक, दागिने विक, पण गंगाधरला बरं कर. शेवटी गंगाधर 22 साली वारला. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर परदेशात. 3 मुलं मरण पावली. त्यावेळेला नवरा परदेशात, रमाई एकटी. काही लोकांनी रमाईला पैसे गोळा करून आणले आणि म्हणतात, माताजी हे थोडं पैसे आम्ही मदत करतो. ते म्हणते, नाही नाही, आपल्या समाज बांधवासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी पैसे ठेवा, मी माझा संसार सांभाळील. रमाईने कोणाचा पैसा घेतला नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकर 23 साली बॅरिस्टर झाल्यानंतर रमाईला पत्र आलं, मुलगा मेलेला दुःख आहे, पण नवरा बॅरिस्टर झाला म्हणून रमाईला आनंद झाला. पत्र आलं. ते पत्र रमाईने सगळ्याला वाचून दाखवलं. तेव्हा तिला कळालं की साहेबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं नसतं तर आज मी पत्र कोणाकोण वाचलं असतं. काय म्हणते रमाई? पत्र आलंय मला त्यात लिहुलंय खरं, पत्र आलंय मला त्यात लिहुलंय खरं, झाले ग बाई झाले धनी बॅरिस्टर. बाबासाहेब आंबेडकर एप्रिल महिन्यातल्या 23ला मुंबईमध्ये आले. आपल्या समाजातली माणसं बाबासाहेबांच्या स्वागताला चालले. पण या 4 वर्षामध्ये रमाईच्या संसाराची फार मोठी पडझड झाली होती. कपडे फाटले होते, साड्या फाटल्या होत्या. 2-2 साड्याची एक साडी, त्याला दंडाची साडी म्हणायची. आता मुंबईतल्या बायकांना माहित नाही दंड म्हणजे काय, पण खेड्यातल्या माणसाला माहित आहे. 2 साडीची एक साडी शिवायची, त्याला दंडाची साडी म्हणे. तर रमाईच्या पुढे प्रश्न पडला, अगं आपल्या अंगावर साडी नाही, आपण साहेबाला भेटाय कसं जायचं? 20 साली शाहू महाराजांनी बाबासाहेबाला कोल्हापुरी फेटामधून सत्कार केला होता. रमाईने तो गाठोड्यातून फेटा काढला आणि साडी म्हणून नेसली. बघा, का बॅरिस्टरची पत्नी साडी नाही म्हणून फेटा म्हणून नेसते. आज आमच्या बायकाला साड्या ठेवायला कपाट कमी पडतात, इतक्या साड्या. तरी दिवाळीला साडी, तरी भाऊबीजेला साडी, तरी राखी पौर्णिमेला साडी. रमाई माता त्या बॅरिस्टरची पत्नी असताना तिला साडी नेसाय नव्हती. तो फेटा साडी म्हणून नेसली. 2 रुपयाचा हार घेतला आणि बंदरावरती बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. सगळे लोक लाईन लागली. सगळ्यात शेवटी बाबासाहेबांचा नंबर आला, रमाईचा नंबर आला. रमाईने बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला आणि त्यांच्या पायाला हात लावला आणि अश्रू ढाळत होते. बाबासाहेब म्हणतात, माझ्या रमाईच्या अंगावर जरीची साडी कुठून आली? बघतात तर तो शाहू महाराजांनी दिलेला फेटा. काय अवस्था आहे त्या माऊलीची. घरी आले. घरी आल्यानंतर फ्रेश झाले, नाश्ता वगैरे झाला.
आणि म्हणतात रामू मला माफ कर, मी आपल्या गंगाधरला वाचवू शकलो नाही. रमाई त्यांच्या गळ्यात पडून मोठ्या मोठ्याने रडली, आपलं अंतकरण खुलं केलं. बाबासाहेब आंबेडकर आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिली करू लागली. 24 साली पुन्हा रमाईला राजरत्न नावाचा मुलगा झाला. बाबासाहेब आंबेडकरांची वकिली चांगली चालली होती. चाळीतल्या बायका रमाईला चिडवायच्या, काय करा मा, तुझा नवरा डॉक्टर आहे, तुझा नवरा वकील आहे, अगं तुझ्या अंगावरती एकतरी सोन्याचा मणी आहे का, एकतरी चांगली साडी आहे का. रमाई त्या बायकांना म्हणायची, अगं या देशातला 7 कोटी समाज माझ्या नवऱ्याला बाबा म्हणतो, मी त्या 7 कोटी लेकरांची आई आहे, म्हणून आम्ही आमच्या सुखाचा बळी देतो. पण बायका त्या बायका, एकाने नांदत असेल तिला पळवून लावतील, कारण नवरे कामाला गेल्यावर बायकाला काही काम नसतं. हिची निंदा कर, तिची निंदा कर, ही असली ती तसली, पुस्तक वाचणार नाही पण एकामेकाची निंदा करत बसणार. तेव्हा रमाई त्या बायकाला काय म्हणायची, अगं खरा सौभाग्याचा दागिना म्हणजे कंपाळाला कुंकू आणि गळ्यामध्ये काळे मणी, हाच तर खरा सौभाग्याचा दागिना आहे. सोन्याचे दागिने कडके आले की दुकानात जातात, पण कंपाळाचं कुंकू आणि काळे मणी कोण घाण ठेवतं का. आणि म्हणून रमाई त्या बायकांना काय म्हणायची, अग तुम्ही सजवा खुशाल दागिन्यानं गळा, तुम्ही सजवा खुशाल दागिन्यानं गळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टेळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टेळा. तुम्हा वाटते का दुःखी आहे मी, तुम्हा सुखी पाहून सुखी आहे मी, येथेही लाभतो मज आनंद गळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. घरात लाकडाच्या चुलीवर रमाई स्वयंपाक करायची, भुश्यावरती स्वयंपाक करायची, सगळी जर्मलची भांडी, चूल फुंकताना डोळे लाल व्हायचे. आता आमच्या घरात शिगडी आहे का, चूल आहे का, चूल गेली, शिगडी गेली. आता गॅस आला, इलेक्ट्रिक शिगडी आल्या, बटन दाबलं की बंद, बटन दाबलं की चालू, नाही का. रमाई मात्र बॅरिस्टरची पत्नी असताना त्या जर्मलच्या भांड्यात स्वयंपाक करायची, लाकडाच्या चुलीवरती. पण महिलांना काय म्हणायची, 10 बाय 10च्या खोलीत रमाई राहायची, पण काय म्हणायची, महाल वाटे माझी ही खोली मला, कधी गर्वाची भाषा न आली मला, येथेही लाभतो मज आनंद गळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. आता आहे का कोणाच्या कंपाळाला कुंकू, किती बायकाच्या कंपाळाला कुंकू आहे. पण बरं झालं ते गुलामीचे कुंकू गेलं. आम्ही 2004 साली ठरावच केलेला आहे, आमच्या बायकाने आता हिरवी साडी हिरवी टिकली, निळी साडी निळी टिकली, सफेद साडी सफेद टिकली, लाल टिकली लावायचीच नाही. नाहीतरी तुम्हाला कोणाला माहित नाही कुंकवाचा रंग लाल का असतो. किती लोकांना माहित आहे, काही माहित नाही. जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे, नाही का. कुंकवाचा रंग लाल का आहे कोणाला माहित नाही, मला माहित आहे पण मी सांगणार नाही, नाही का. कुंकवाचा रंग लाल आहे, ती जिवंत नवऱ्याची निशाणी नाही, ती मेलेल्या नवऱ्याची निशाणी, हे लक्षात ठेवा. टोळींचं राज्य होतं त्यावेळेला, बायकांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं, मण्याचा कारखानाच नव्हता. जनावरच्या रशी, केसाची रशी बांधायची आणि तिला आपल्या घरात ठेवायची. दुसऱ्या टोळीचे लोक तिला पळवून न्यायचे, नवरा प्रतिकार करायचा तेव्हा ते टोळीचे लोक त्याचा खून करायचे आणि मग जाताना ती बाई आपल्या नवऱ्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कंपाळाला लावायची. माझ्या नवऱ्याच्या रक्ताचा टिळा म्हणून तिने दुसऱ्या दिवसापासून लाल रंग लावायला सुरुवात केली, ती आहे कुंकू. बरोबर आहे. पण जेव्हा विवाह संस्थेचा जन्म झाला त्यावेळेला सौभाग्याचं लेणं म्हणून त्या कुंकवाला मान्यता दिली आणि मंगळसूत्राला मान्यता दिली. त्यावेळेला मणी नव्हतं, त्यावेळेला डोरलं नव्हतं. अरे मणी घ्यायलाच पैसे नव्हते, डोरलं कुठलं.
आता मात्र नवरा एक आणि 2 वाट्याचं डोरलं. कोणाला माहित आहे बरं बायकांच्या गळ्यात 2 वाट्याचं डोरलं का असतं? काय माहित नाही. जिधर तेरे भाई के घोडे. जर नवरा एकाचा 2 डोरली का काय माहित नाही. पिछे आया. आणि म्हणून रमाई त्या महिलांना म्हणायची, तरी सुद्धा बायका म्हणायच्या, काय ग रमा, तुझ्या नावावर काय बाबासाहेबांनी पैसे बिचे टाकलेत का? आता बघा आमच्या बायका, नवरा रिटायर झाला, पेन्शन मिळायला लागली, बायको म्हणते हो आपलं जॉईंट खातं करा बरं, तुमचं काय कमी झालं तर मला बँकेत अडचण यायला नको. लगेच जॉईंट खातं, पेन्शन मला मिळावी म्हणून. रमाई काय म्हणायचे, एवढं माझ्या खात्यावर व्हावं जमा, की शोभे भीमरावा खरोखर रमा, अर्धांगिनीचा मान मज मिळो हरस्थळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. नाही का? अशा तऱ्हेने रमाईचा संसार चालू होता. 26 साली राजरत्नाई मरण पावला. रमाई दुःखी झाली. बाबासाहेबांनी आपलं घर सोडलं आणि परेलच्या दामोदर हॉल मध्ये ऑफिस घेतलं. तिथंच राहायचे, तिथंच खायचे आणि तिथूनच कोर्टात जायचे. 27 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 रथाचा सत्याग्रह केला. 32 साली काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळाराम मंदिरचा सत्याग्रह करत असताना 5 वर्ष हा सत्याग्रह चालू होता. त्या दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये सायमन कमिशन आलं होतं 1928 साली. आणि या सायमन कमिशनला काँग्रेसचा विरोध होता. सायमन गो अशा तऱ्हेच्या पाट्या आणि घोषणा दिल्या होत्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सायमन कमिशन समोर महत्वपूर्ण साक्ष दिली. दलित स्त्रियांची गाऱ्हाणी त्या सायमन कमिशन समोर मांडली. सायमन कमिशनचा, साऊथ ब्युरो कमिशनचा रिपोर्ट मिळाला आणि ब्रिटिशांनी सांगितलं भारताला स्वातंत्र्य देत आहोत. राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं. 30 साली पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. भारतातल्या 5 प्रतिनिधीला बोलवण्यात आलं होतं. मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब मालवणकर आणि सप्रू बदर्स. पहिल्या वर्षी महात्मा गांधी गेले नाही. 31 साली महात्मा गांधी गेले. 32 साली महात्मा गांधी गेले. 32 साली खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीचं युद्ध त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सुरू झालं. महात्मा गांधी म्हणत होते संपूर्ण देशाचा मी नेता आहे. नाशिक मध्ये दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे याने मुखेडमध्ये पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. पांडव प्रकार नावाचा ग्रंथ लावला होता आणि त्या ग्रंथाची मिरवणूक काढली होती. तिथल्या लोकांनी ते ग्रंथ तुडवला, ती पालखी मोडली, लपल्या लोकांना मारलं. अमृतराव रणखांबे यांच्याकडे त्या काळामध्ये आजची 25 लाखाची गाडी होती. महाराष्ट्र टाइम, लंडन टाइम्स मध्ये या बातम्या दिल्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसऱ्या वर्षी तो लंडन टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स पेपर सगळ्या सभासदाला दिला आणि म्हणतात बघा महात्मा गांधी म्हणतात मी संपूर्ण देशाचा नेता आहे. महात्मा गांधीला 3 तारा आल्या होत्या की महात्मा गांधी भारताचे नेते आहेत म्हणून. त्यात आपल्या 2 बेमान लोकांच्या होत्या. एक गणेश आकाराम गवई आणि एक पाना राजभोज आणि आणखी एक होता. बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभा राहिल्यानंतर त्याने कोटाच्या खिशातून 52 ताराचा बंडल काढला. अरे म्हणतात महात्मा गांधीला फक्त 3च तारा आल्या पण मला हे 52 तारा आलेल्या आहेत. मी दलितांचा, कामगारांचा, शेतकऱ्यांचा नेता आहे म्हणून. आणि मग बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभा राहिले. म्हणतात महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली. कधी? 1942 ला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीच्या अगोदर 10 वर्ष चले जावची घोषणा ज्यांच्या ताब्यात आपला देश आहे त्या ब्रिटिशांच्या दरबारात पहिला मागणी केली की आमच्या देशावरची सत्ता काढून घ्या म्हणजे चले जाव. नाही का? म्हणजे महात्मा गांधीच्या अगोदर 10 वर्ष. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या सभेचे अध्यक्ष होते रेमसे मॅकडॉनल्ड. सभेचं सूत्रसंचालन पंचम जहाज करत होते.
भारताच्या प्रतिनिधीला 5-5, 10-10 मिनिटं बोलायला दिले आणि बाबासाहेब आंबेडकर बोलावर उभं राहिल्यानंतर पंचमजात म्हणतो, डॉक्टर आंबेडकर तुम्हाला तुमच्या समाजाबद्दल, तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय जे बोलायचे 2 मिनिटात बोला, आमच्याकडे वेळ नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हातात घडी आहे आणि टेबलावरती बेल आहे, 2 मिनिटं झाली की मी बेल बंद, तुम्ही बेल वाजवा, मी भाषण बंद करतो. नायगाराच्या धबधब्यासारखा बाबासाहेब आंबेडकरांचा तो आवाज, इंग्रजीवर ते प्रभुत्व, ज्या बाबासाहेब आंबेडकराला 2 मिनिटं दिली होती ते बाबासाहेब आंबेडकर 45 मिनिटं बोलले. ते सभागृह सगळं भारावून गेलं. 45 मिनिटं बोलले आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी पहिली मागणी आहे, तुम्ही जर देशाला स्वातंत्र्य देत असाल तर आमच्या दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. आमचा देश आतापर्यंत 150 वर्ष ब्रिटिशांचा गुलाम आहे आणि त्या गुलाम देशाचे आम्ही गुलाम आहोत. माझी मागणी आहे, स्वतंत्र भारतामध्ये दलितांचं अस्तित्व काय असेल? दलित म्हणजे महार नव्हे, बरं लक्षात ठेवा. दलित म्हणजे महार नव्हे. दलितामध्ये किती येतात? महार, मांग, ढोर, चांभार, काटेवाडी, बंगी ह्या जाती येतात. दलित म्हणजे केवळ महार नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्हाला सुद्धा राजकीय प्लॅटफॉर्मची गरज आहे. बाबासाहेबांचं विवेकपूर्ण भाषण झालं आणि पंचमजात आणि रेमचे मॅकडॉनल्ड यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने निकाल दिला आणि आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ दिला. महात्मा गांधीची फार मोठी हार झाली होती. महात्मा गांधी हरले होते. त्यांना भारतात आल्यानंतर अटक केली. पुण्याच्या एरोडा जेलमध्ये त्यांना बंद केलं होतं. त्यांनी 19 सप्टेंबरला उपोषण सुरू केलं. बाबासाहेबांना रक्तानी पत्र येऊ लागली, आम्ही खून करू, तुमच्या कुटुंबाला मारू, तुमचं घर जाळू. वेगवेगळी शिष्टमंडळ येऊ लागली. बापूजीला वाचवा, बापूजीला वाचवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे समोरच्या खांबाला मला फाशी दिली तरी चालेल, पण माझ्या समाजापेक्षा मला गांधी मोठा वाटत नाही, गांधीपेक्षा माझा समाज मला मोठा वाटतो. शेवटी कस्तुरबा गांधी एक दिवस आली. तिने पदर पसरला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर म्हणते, डॉक्टर आंबेडकर माझ्या पतीचा प्राण कोणी डॉक्टर वाचवणार नाही, कोणी साधू वाचवणार नाही, कोणी संत वाचवणार नाही, कोणी देव वाचवणार नाही. माझ्या पतीचा प्राण फक्त भीमराव आंबेडकरच वाचवू शकेल. बाबाचा म्हणतात, बहनजी कुरुक्षेत्र पर कृष्ण जी ने कहा आत्मा अमर है, आत्मा काटने से काटता नहीं, आग से जलता नहीं, धूप से अकड़ता नहीं, सर्दी से अकड़ता है, धूप से पिघलता नहीं, हवा से बहता नहीं और पानी से भीगता नहीं. अंतिम अंतिम ये सब झूठ है. अरे बोले कैसे? ये तो कृष्ण जी ने कहा. बोले किसने भी कहने दो, अगर बापूजी को जिंदा रखना है तो बापूजी को भोजन की जरूरत है. अगर बापूजी को भोजन नहीं मिला तो बापूजी गुजर जाएंगे और मेरा सुहाग उजड़ जाएगा. आमच्या वामनदादाने सुंदरसं गाणं लिहिलं. कस्तुरबा म्हणते, तू दिन दुबळ्याचा राजा, पाठीचा बंधू माझा, मला एक दान दे, पतीचा प्राण दे. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की या उपोषणात महात्मा गांधी मरण पावले तर काय होईल, नाही का? आपला समाज मोजका, बकरे कापल्यासारखं आपल्या समाजाला कापलं जाईल, जाळलं जाईल, त्यांचा संसार उद्ध्वस्त केले जाईल. मग म्हणतात ज्या समाजासाठी मी स्वतंत्र मतदारसंघ मागतोय तो समाज जिवंत राहणार नसेल तर मतदारसंघ घेऊन काय करायचं. आणि म्हणून त्यांनी एक पाऊल मागे टाकलं आणि स्वतंत्र मतदारसंघाची राखीव जागा असा समझोता झाला. त्याला म्हणतात पुणे करार. 24 सप्टेंबर 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुणे करारावर सही करून, पुणे करारावर सही करून महात्मा गांधीचा प्राण वाचवला. म्हणून आम्ही म्हटलंय, याद कर पहला जमाना भीम की क्या शान थी, याद कर पहला जमाना भीम की क्या शान थी, राउंड टेबल कॉन्फ्रेंस में जिसकी ऊंची तान थी, अरे देख पुणे पैक्ट में गांधी जी की बचाई जान थी, आंख वालों को घटना पंडित की पहचान थी, आंख वालों को घटना पंडित की पहचान. ब्रिटिशांनी 46 साली बाबासाहेब आंबेडकर 42 साली व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री झाले. त्यांनी पहिल्यांदा एम्प्लॉयमेंट ऍक्शन सुरू केलं.
कामगाराची 12 घंट्याची ड्युटी 8 घंटे केली, 8.25% बोनस केला, कॅज्युअल लिव्ह, ऑन लिव्ह, महिलांना 3 महिन्याची प्रसूतीची रजा बाबासाहेबांनी सुरू केली, खाण कामगारांसाठी मंडळ केली. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर पाटबंधारे मंत्री होते, वीज मंत्री होते, नदीजोड प्रकल्प त्यांच्या हातात होता. एकंदर केंद्रामध्ये 4 खाते बाबासाहेब आंबेडकर सांभाळत होते. 46 साली बाबासाहेब आंबेडकर घटना समिती निवडून येणार होते. महाराष्ट्राने भारतात बाबासाहेब आंबेडकरांना एकही मतदारसंघ दिला नाही. शेवटी बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पाठिंब्याने बंगालमधून निवडून आले आणि घटना समितीवरती गेले. 9 डिसेंबर 1948 पहिली मीटिंग झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष झाले. बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले. त्यांना 6 माणसं दिली होती. 1 माणूस मेला, 1 परदेशात गेला, 2 आजारी होते आणि 2 दिल्लीपासून दूर होते. एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस बसून लिहिली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. एवढी मोठी घटना आहे की जगामध्ये आपल्या घटनेची मोठी घटना नाही. कारण त्यावेळेला 395 कलम, 8 परिशिष्ट त्या घटनेमध्ये. आज 450 कलम आहेत आपल्या भारतीय घटनेमध्ये. आज 450 कलम आहेत. एवढी घटना लिहिली. ती घटना अर्पण करताना हिंदूचे लोक म्हणाले ओम नमः शिवाय त्या घटनेवरती लिहा. मुसलमानाचे लोक म्हणे अल्लाह को अर्पण करा. ख्रिश्चन लोक म्हणे येशू को अर्पण करा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही घटना मी कुठल्या पंथाला, कुठल्या देवाला, कुठल्या धर्माला अर्पण करणार नाही. ही घटना मी माणसासाठी लिहिलेली आहे. मी माणसाला अर्पण करणार आहे घटना. नाही म्हणे मतदान घ्या. मग देवाच्या नावाने, माणसाच्या नावाने मतदान घेतलं. देवाच्या नावाने 41 मतं पडली आणि माणसाच्या नावाने 68 मते पडली. तिथं देव हारले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकले. आणि म्हणून मगाच्या आमच्या प्रफुल्लने भारतीय उद्देशिका दाखवली. तिथे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही भारतीय लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, नाही का, अशी घटना बाबासाहेबांनी लिहिली. आणि शेवटी म्हणतात ही घटना आम्ही स्वतःप्रत अर्पण करतो 26 नोव्हेंबर 1949ला. ती बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना कोण म्हणे फ्रान्समधून घेतले, कोण म्हणे अमेरिकेतून घेतले, कोण म्हणे इकडून घेतले. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटना माझी 4 खांबावर उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. आणि ही 4 तत्व मी भगवान बुद्धाच्या धम्मातून घेतलेले आहेत, कुठल्याही राज्यातून घेतलेले नाही. कारण समता ही फक्त बुद्धाच्या धम्मात होती. स्वातंत्र्य हे बुद्धाच्या धम्मात होते. महिलांना भिक्षुणी बनण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना भगवान बुद्धाच्या धम्माचा विचार केला. आणि शेवटी वेळ झालेली आहे. आपली गाडी 3 तास लेट झालेली आहे. अजून 1-1.5 तास कार्यक्रम चालणार आहे. परंतु माझी वेळ आता संपत आलेली आहे. 5 मिनिटांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी येवले मुक्कामी 13 ऑक्टोबरला धर्मांतराची घोषणा केली. आणि फार मोठी खळबळ मांडली की बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्मात जाणार. हैदराबादचे निजाम, गुलबर्गाचे निजाम, फतेपूरचे निजाम 15 कोटी रुपयाची गोणी घेऊन आले होते. तुम्ही आमच्या धर्मात या. बरं झालं तर आम्ही मुस्लिम झालो असतो तर जुम्मा के जुम्मा तरी मस्जिद मध्ये गेलो असतो. ख्रिश्चनांची राजवट होती. आम्ही ख्रिश्चन झालो असतो तर दर रविवारी आम्ही चर्च मध्ये गेलो असतो. बाबासाहेब आंबेडकर या निजामाना म्हणतात सगळ्या धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. आणि तेव्हा आमच्या गाण्याप्रमाणे म्हणतात नाही नाही नाही, तुमचं माझं जमायचं नाही. या 1.5 दमडीच्या पायी मी माझा समाज विकणार नाही. मी माझा समाज विकणार नाही. धर्मांतर करताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा विचार केला. धर्मांतर करताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा विचार केला. जर मी 10 लाख लोक मुस्लिम धर्मामध्ये नेले तर त्यांची श्रद्धा मक्का मदिन्यावरती जाईल.
10 लाख लोक मी ख्रिश्चन धर्मामध्ये नेली तर त्यांची साधा जेरुसलेमला जाईल. 10 लाख मी लोक शीख धर्मात नेले तर त्यांची समा गुरुद्वारामध्ये जाईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच देशात जन्माला आलेला भगवान बुद्धाचा धम्म गेला आणि तो धम्म मानवतावादी धम्म होता. कोणी देववाद सांगितला, कोणी दैववाद सांगितला, कोणी जातीवाद सांगितला, कोणी वर्णवाद सांगितला, कोणी अनेक वाद सांगितले, परंतु भगवान बुद्धाने जगामध्ये फक्त मानवतावाद सांगितला. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि या देशावरती फार मोठे उपकार केले. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनभर देशाचा आणि माणसाचा विचार केला. बाबासाहेबांच्या घटनेमुळे या देशातली महिला डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार होऊ लागले. कारण बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये समता दिली होती. काय दिली होती? समता. वन मॅन, वन व्होट, वन व्हॅल्यू, एक माणूस, एक मत आणि एक किंमत. आज राष्ट्रपती आणि पंतप्रधान मतदान करताना एकच मत देतो आणि आमची लुडी पांगळी, आंधळी पांगळी माणसं सुद्धा एकच मत देतात. म्हणजे राजाच्या मताला जी किंमत आहे आमच्या मताला किंमत आहे. अशी बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची घटना दिली. पुन्हा एकदा या ठिकाणी रवींद्र जयंती, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विविध मंडळाचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी आलो. मला आपली सेवा करण्याची संधी दिली. मी थोड्या वेळामध्ये या महापुरुषांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे विचार 1 तासात होत नाहीत. एका नेत्यावर 2-2, 4-4 तास मी बोलणारा माणूस आहे, पण 1 तासात हे सगळं तुम्हाला सांगावं लागलंय. पुन्हा कधीतरी बोलवा. पुन्हा आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. सबे तेहो विभजंतो सब रोगो विनाशतो माते भवन्तन्तरायो सुखे दिगायुको भव इचितं पतितं तुय्यं किपमेव समिञ्जतो सबे पुरन्तु चित्तसंकप्पा चन्दोपनो रचो यथा अय्यारोग्य संपत्ति सग संपत्ति एवेचा ततो निपान संपत्ति इमिनाते समिञ्जतो. साधु साधु साधु.